आगीचे रौद्र रूप मी, यज्ञातून जन्मली मी, पांडवांचा गौरव मी, यज्ञसेनी पांचाली मी। यज्ञातून जन्मलेली आग मी, तिचा काय अपमान कराल तुम्ही, जिची इज्जत स्वयं नारायणने वाचवली। पांडव आणि माझ्या नात्याला नारायणने सन्मान दिला, तुम्ही माझ्यावर लांछन लावताय, तुम्हाला एवढं ज्ञान दिलं कुणी। अरे नारीला अपमानित करून स्वतःला वीरेंद्र समजणारे तुम्ही, शरीराने तर सोडाच, तुम्ही तर आत्म्याने पण दरिद्र। अधर्मियांच्या महिमा मंडनच्या पुढे तुम्ही निघून गेलेत, ग्रंथांची लाज नाही आणि श्लोक सर्व बदलून टाकले। हिंदू रीत आहे, सासरे वडिलांसारखे असतात, मी म्हटलं अंधळ्यांचा मुलगा अंधळा, कोणत्या ग्रंथाने दिलं तुम्हाला ज्ञान। माझ्या चारित्र्यावर बोट ठेवता संतोष कसा मिळतो तुम्हाला, दुशासनचे काय हाल झाले हे तुम्ही कसे विसरून जाता। लांछन लावून टाकलं माझ्यावर, महासंग्रामचं कारण मी। अरे 5 गावचा प्रस्ताव, शांतिदूत कृष्णचा कोणी नाकारला। अपमान पचवून शांती प्रस्ताव पाठवला होता, पण श्रीकृष्णाचे न ऐकून दुर्योधनने वाजवला बिगुल युद्धाचा। नारीचा अपमान करून सुख मिळते कसे तुम्हाला, ज्या नारीकडून जन्म मिळाला तिच्याशी नजर कशी मिळवता। जेव्हा सहनशीलतेचा अंत होईल आणि अधर्मियांची मनमानी वाढेल, तेव्हा हीच कोमल ममतेची प्रतिमा परत दुर्गा बनून तुम्हाला दाखवेल। कुठून तुम्हाला समजलं की मी ताजश्रींचा अपमान केला, कोणत्या ग्रंथात लिहिलं आहे की गीतेमध्ये लिहिला। स्वयंवर माझे भव्य झाले, अपमान नाही कोणाचा केला, शिवधनुष्य कोणी उचलू नाही शकले, म्हणून सर्वांचा अभिमान तुटला। तुम्ही म्हणता धनुष्य उचलू नाही दिला, कारण कर्ण छोट्या जातीचा होता। अरे मूर्खांनो, तेव्हा जात नव्हती, केवळ 4 वर्ण होते। जेव्हा उचलू नाही शकले धनुष्य कर्ण, तेव्हा डोकं त्यांचं फिरलं। याचाच बदला म्हणून धूत सभेत वैश्या म्हणून मला बोलवलं। सूतपुत्र नाही म्हटलं कधी, का तुम्ही हा जातीचा मुद्दा बनवला। आई ब्राह्मणी आणि वडील क्षत्रिय, असा योद्धा सूतपुत्र म्हणवला। अरे शक्तीविना शिव शव समान आहे, आणि नारीच ती शक्ती आहे, तीच दुर्गेचं स्वरूप आहे। अरे जसं जसं युग पुढे चाललंय, मनुष्य विवेक हरवतोय, आणि नारींची व्यथा बघून दुर्योधन पण रडतोय। हा होता द्रौपदीची व्यथा मांडण्यासाठी छोटासा प्रयत्न। आपल्या अशा हिंदू धर्माच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका। धन्यवाद।